सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा करावा, चाळीसगावात सर्वपक्षीय मागणी। आज दिनांक 5 मार्च रोजी चाळीसगाव तालुक्यातील सर्वपक्षीय मंडळीने संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्दयी क्रूर हत्येचा संताप व्यक्त करीत चाळीसगाव तहसील कार्यालयात निवेदन दिले असून त्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा करावा अशी मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की आम्ही सर्वधर्मीय सर्वपक्षीय नागरिक या निवेदनाच्या माध्यमातून अशी मागणी करीत आहोत की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हैवानालाही लाजवेल अशा निर्दयी आणि क्रूर हत्येचा खटला अतिजलद न्यायालयात चालवून त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्यावी। तसेच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हे ज्या धनंजय मुंडेचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय अगदी खासम खास आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे आणि त्या धनंजय मुंडेंनी काल म्हणजे केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। म्हणजे तपास अधिकाऱ्यावर तपास सुरू असताना पुरेपूर दबाव टाकून सर्व काही मनासारखे करून घेतले आणि मग राजीनामा दिला आहे। म्हणून गरज पडल्यास तपास हा पुन्हा योग्य दिशेने केला जावा। तपास कालावधीत तपास अधिकाऱ्यांना कोणी फोन केले त्यांचा CDR रिपोर्ट काढून दबाव आणणाऱ्यांची नावे जाहीर करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी। मग तो कितीही मोठा राजकारणी नेता, मंत्री, संत्री, पक्षाध्यक्ष असो की कोणीही, तरी जनभावना लक्षात घेऊन कारवाई करण्यात यावी। अन्यथा जनक्षोभ होऊन जनमनातील आगीचा भडका होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे। यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बापू शिरसाट, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर, उदय पवार, प्रदीप देवराम देशमुख, किशोर देशमुख, अनिल जाधव, भाऊसाहेब सोमवंशी, दिलीप पाटील, आबासाहेब सैंदाने, घृष्णेश्वर पाटील, विठ्ठल राजपूत, राकेश राखुंडे, लक्ष्मण बनकर, मयूर मोरे, उमेश पंडितराव देशमुख, नितीन देशमुख, प्राध्यापक चंद्रकांत ठोंबरे, रफिक पठाण, नारायण परदेशी, छोटू पाटील, सुदर्शन देशमुख, अनिल चव्हाण, सागर निकम, रवींद्र पाटील, दिवाकर महाले, अविनाश काकडे, पवन निकम आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। संतोष अण्णा देशमुख यांची जी अतिशय म्हणजे हैवानाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने जी हत्या झाली, तो जो निर्गुण खून झालेला आहे, त्या संदर्भात निवेदन देण्याकरता आज चाळीसगावमध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय समाज बांधव जमलेले आहेत। आमचं निवेदनामध्येच आम्ही मागणी केलेली आहे की ह्या प्रकरणाचा गरज भासल्यास पुन्हा तपास करावा लागला तरी करा। कारण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर तो आता दिला, म्हणजे त्या केसचा पूर्ण तपास संपला आणि त्याच्यानंतर राजीनामा दिला, म्हणजे त्या केसमध्ये जिथे जिथे त्यांना त्यांच्या मनासारखं करून घ्यायचं होतं त्यासाठी त्यांनी तो दबाव तंत्राचा वापर करून, मंत्रिपदाचा वापर करून त्यांनी ते दबाव आणून त्यांच्या मनासारखा तो सर्व पंचनामा, साक्षी पंच करून घेतलेले आहेत। म्हणून जर गरज वाटली तर पुन्हा का पंचनामा करणं आहे ना, परंतु या घटनेचा सर्व पद्धतीने सारासार तपास झाला पाहिजे। आणि या प्रकरणामध्ये हे बघा, आता सोशल मीडियावर आपण बघतोय त्या वाल्मिक कराडचे नुसतं धनंजय मुंडे सोबतच नाही तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत फोटो व्हायरल झालेले आहेत। म्हणजे तो किती राजकारणातला पक्का माणूस आहे आणि त्यांच्या जवळचा आहे। म्हणून मी तर म्हणतो या केसमध्ये नुसतं धनंजय मुंडेलाच वाचवण्याचा प्रयत्न नाही तर त्या कराडला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय। कारण त्या केसमध्ये तुम्ही सर्व बघा तर प्रत्यक्ष घटना घडतानाचा एकही साक्षीदार त्या केसमध्ये नाहीये आणि जर घटनेचा साक्षीदार नसेल तर ती केस सिद्ध होणार कशी? म्हणून राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या अशा पद्धतीने त्यांचे जर खून व्हायला लागले तर हा प्रकार अत्यंत भयानक आहे। आणि म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो, जरी त्या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला असला तरी मी अतिशय जबाबदारीने बोलतो एका गावचा सरपंच म्हणून, त्यांनी जरी राजीनामा दिला, धनंजय मुंडेंचा माणूस होता आणि प्रत्येक वेळी तो त्यांच्याबरोबर असायचा। जर त्यांना असं वाटत होतं तर वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतरच त्यांनी त्या ठिकाणी निष्पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता, त्यांनी तो दिला नाही। आणि आजची परिस्थिती जरी वाल्मिक कराडला अटक झाली असली आणि धनंजय मुंडेंनी जरी राजीनामा दिलेला असला तरी त्या ठिकाणी अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत। चार्जशीट गेलं, पुरावे कसे नष्ट करायचे, साक्षीदार कसे फोडायचे आणि हा राजीनामा पूर्णपणे त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी, वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते
आणि म्हणून या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या संतप्त जनतेच्या भावना लक्षात घेऊन आमची अशी मागणी आहे की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना देखील त्या ठिकाणी सह आरोपी करण्यात यावं अशी या ठिकाणी आमची मागणी आहे. म्हणजे मी न्याय व्यवस्थापन प्रशासनाला विनंती करेल, आम्ही ज्यावेळेस मराठा आंदोलनाच्या वेळेस संविधानिक मार्गाने जी बाबासाहेबांनी संविधान दिलं त्याच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलनं केली, तरी आमच्यावर SIT लावण्यात आली आणि या ठिकाणी संतोष देशमुख हे संविधानिक मार्गाने समझोत्याच्या मार्गाने त्या ठिकाणी समजवण्याच्या भूमिकेत होते, सरपंच होते, तरी देखील त्यांची निर्गुण हत्या झाली आणि त्या मारेकऱ्यांना अजूनही त्या ठिकाणी शिक्षा सुनावली जात नाही. सर्वसामान्यांचा न्याय व्यवस्थेला विनंती करतो की सर्वसामान्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उठेल साहेब, प्रशासनावरचा विश्वास उठून जाईल आणि या ठिकाणी उत्तर प्रदेश बिहार झाल्याशिवाय महाराष्ट्राचा राहणार नाही. मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो, लवकरात लवकर SIT किंवा उच्चस्तरीय समिती नेमावी. यांच्या या मारेकऱ्यांचा आका कोण आहे, आकाचा आका कोण आहे आणि त्या आकाचाही आका कोण आहे, या सर्वांचे बाप शोधून काढा आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्या. त्याच्याशिवाय संतोष देशमुखांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही आणि सर्वसामान्य त्याशिवाय सुखावणार नाही. जर ही महाराष्ट्र ही संतांची भूमी असेल तर या संतांच्या भूमीत हे न्याय देणं अपेक्षित आहे. एवढं बोलताना थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.